केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासाठी जाहीर सभा होते। आपण जर बघितलं असाल तर याच रत्नागिरीच्या मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा होते आणि आपण जर बघितलं असाल तर भव्य दिव्य असा स्टेज जो आहे तो उभारण्यात आलेला आहे। आपल्यासोबत स्वतः नीलम राणे आहेत। मॅडम, काय सांगाल? दादांचा प्रवास आपण बघितलाय, नगरसेवक ते मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि आता लोकसभेचे उमेदवार, काय भावना आहे? चांगल्या भावना आहेत आणि आतापर्यंत त्यांनी जे इतकी पदं जी भूषवली आहेत त्यामध्ये हे सर्वोच्च पद आहे। कारण असं मला वाटतं केंद्रीय मंत्री व सर्व जे गेल्या 2.5 वर्षामध्ये त्यांनी उपभोगलं आणि आता ही लोकसभा निवडणूक आहे ती पहिल्यांदाच लढवत आहेत, त्यामुळे छान वाटतंय। मॅडम, आपण अनेक वर्ष बघितला, दादांचा कार्यकाळ संपूर्ण महाराष्ट्रानं बघितला, तुम्ही तर साथीदार आहात त्या संपूर्ण कार्यकाळाच्या। एकूण दादांचा जर प्रवास बघितलात, आत्ताचा ही निवडणूक तुम्ही कशी बघताय? कारण तुम्ही देखील स्वतः मैदानात आहात, तुम्ही देखील दादांसाठी प्रचार करता। आतापर्यंतच्या ज्या निवडणुका करत आलो आहे किंवा लढवल्या आहेत तशी याही निवडणुकीकडे बघतोय, पण या वेळेस मतदारसंघ मोठा आहे। कारण आतापर्यंत विधानसभेचे मतदारसंघ होते, आता या लोकसभेचे आहेत। आता रत्नागिरी सिंधुदुर्ग असे दोन्ही जिल्हे आहेत, पण त्यातून ते विजयी होतील निवडणुकीमध्ये याची खात्री आहे। मॅडम, आपण जर बघितलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेषतः दादांचं राजकारण पाहायला मिळालं होतं। पालकमंत्री अनेक वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातले होते, मंत्री होते राज्याचे, मात्र आता लोकसभेची त्यांच्याकडे जबाब दे। तुम्हाला वाटलं होतं दादांना लोकसभेची उमेदवारी मिळेल? कारण सुरुवातीपासून ज्या चर्चा रंगत होत्या, वाटलं होतं आणि आता आपण प्रचार करतो, अमित शाह स्वतः येत आहे तिकडे? नाही, सुरुवातीपासून वाटत होतं। आम्ही घरातूनच सांगत होतो एकदा लोकसभा निवडून बघूया, आता सगळ्या निवडणुका तुम्ही लढवल्या आहेत तर ही लढून बघूया। त्यामुळे खात्री होती की ते निवडणुकीला केंद्रातून किंवा म्हणा किंवा दिल्लीतून त्यांना सांगण्यात येईल की तुम्ही लढवा म्हणून, आणि तसंच झालं। दादा अनेक निर्णय घेताना तुमच्याशी बोलायचे। ज्यावेळी दादाने शिवसेना सोडली होती त्यावेळी देखील तुमच्याशी चर्चा केली होती, त्यानंतर काँग्रेस सोडल्यानंतर देखील चर्चा केली। लोकसभेची उमेदवारीच्या वेळी तुमच्याशी आधी चर्चा झाली होती का? प्रत्येक निर्णय कुठलेही घेताना कुटुंबाशी एकत्र बोलून घेतात, दोन्ही माझी मुलं निलेश, नितेश आणि आम्ही। त्यामुळे आम्ही एकत्र बसूनच विचार करून ठरवलं की ही निवडणूक लढवायची, त्याप्रमाणे आपण जर बघितलं असेल तर राणे आणि ठाकरे, विशेषतः राज ठाकरेंसोबत तुमचे कौटुंबिक संबंध आहेत। अनेकदा तुम्ही राज ठाकरेंच्या घरी देखील गेला, आता स्वतः राज ठाकरे दादांसाठी मैदानात उतरलेले आहेत, उद्या कणकवलीत सभा घेत आहेत। हो, ते येणार आहेत उद्या प्रचार सभेमध्ये, पण ते स्वभावाने चांगले आहेत, त्यामुळे आम्हाला काही त्याबद्दल म्हणायचं नाही। कारण आमचे संबंध पूर्वीपासून चांगले आहेत आणि आताही तसेच असतील, त्यामुळे ते आले तर उलट आनंदच आहे, आमच्या मतामध्ये भर पडेल। एक ठाकरे दूर गेले होते, आता दुसरे ठाकरे दादांसाठी प्रचार करताय, विजय किती सोपा वाटतो? नाही, राज ठाकरे जवळच होते, दूर ते गेले नव्हते कधी। विजय असाही आम्हाला सोपा वाटतोय, खरं सांगते। आता मी जेव्हा महिन्याभरात प्रचार करते तेव्हा मला असाही तो सोपा वाटतोय। आम्ही समोरच्या उमेदवाराला, मी तरी माझं तरी असं स्वतःचं मत आहे जेव्हा सगळीकडे फिरल्यानंतर, की आम्हाला असं वाटते आमच्या विकासाला किंवा या BJP पक्षाला किंवा राणे मोदी साहेबांनी जो विश्वास टाकला आहे, अमित शहानी जो विश्वास टाकला आहे, ते राणेसाहेब सार्थक करून दाखवतील आणि जनतेलाही ते माहिती आहे, त्यामुळे जनताही बरोबर आहे। 7 तारीखला मतदान होत आहे, लीड किती असेल, विजयाचं लीड? मग अशी मी सांगितलं 2 लाखांनी मताधिक्याने ते विजयी होतील। नक्कीच आपण जर बघितलं असेल तर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे जवळपास 2 ते 2.5 लाख मतांनी विजय होतील असा विश्वास त्यांच्या पत्नी नीलम राणे यांनी व्यक्त केला। कॅमेरा पर्सन महबूब शेखसह सुशांत सावंत, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।